विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाचं एक दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे उपस्थित राहणार आहेत। या निमित्ताने शिर्डीमध्ये भाजपाच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे। अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू आहे। मात्र या अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या शिर्डी वारीबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे। दरम्यान सुजय विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने आज महाअधिवेशनाचं आयोजन शिर्डी या ठिकाणी केलेलं आहे आणि शिर्डीच्या या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रमुख मार्गदर्शनपर भाषण आजच्या या अधिवेशनात पाहायला मिळणार आहे। एकूणच विधानसभा जिंकल्यानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिनी विधानसभा जिंकण्यासाठी भाजप कुठेतरी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्या नियोजनबद्ध पद्धतीने भाजप निवडणूक लढतं त्याच नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपण महाअधिवेशनाचं आयोजन केल्याचं पाहायला मिळते आणि सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांनी सुरुवात झालेली आहे। सकाळी 11 वाजता प्रथम सत्रास सुरुवात होणार असली तरी आता नोंदणी प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या मोठ्या अशा अधिवेशनाच्या महाअधिवेशनाच्या नियोजनाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते डॉक्टर सुजय विखे पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतो सकाळपासून झटलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, किती लोक आज येणं अपेक्षित आहे, कशा प्रकारचं नियोजन आहे? भारतीय जनता पार्टी महाविजय अधिवेशन ज्या कार्यकर्त्यांमुळे आज भारतीय जनता पार्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात विजयी मिळू शकली अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानण्यासाठी या शिबिराचं आयोजन शिर्डीमध्ये झालेलं आहे। साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज जवळपास 15,000 पदाधिकारी येतील अशी आमची तयारी आहे। आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि काल माननीय चव्हाण साहेब हे प्रदेश कार्यकारी अध्यक्षांची घोषणा झाली। या दोघांच्या नेतृत्वाखाली पक्ष अतिशय समृद्धपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ताकदीने उभं राहील आणि आपल्याला भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आणि महायुतीला बरोबर घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ हा संकल्प आमचा आहे। होते डॉक्टर सुजय विखे पाटील। अजून बराच अवधी आहे मात्र मोठ्या संख्येने पदाधिकारी आहेत ते आता अधिवेशनाच्या स्थळावरती जमू लागलेले आहेत आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे दुपारी 3 नंतर या ठिकाणी त्यांचं आगमन होईल, सायंकाळी 4:30-5च्या सुमारास त्यांचं भाषण होणार आहे। ते नेमकं आता या मिनी विधानसभांसाठी कशा प्रकारचा नारा देत आहेत, काय कानमंत्र देत आहेत याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।